संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील जांभूळवाडी परिसरात शेडच्या बांधकामावरून एका महिलेला मारहाण करत विनाकारण वाद घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान या वादानंतर संबंधितांनी जेसीबीच्या सहाय्याने वहिवाटीचा रस्ता खोदून बंद केल्यामुळे पोल्ट्रीतील कोंबड्यांना खाद्य मिळणे कठीण झाले असून पक्षी मृत्युमुखी पडण्याची भीती निर्माण झाली असल्याचे मच्छिंद्र खेमनर यांचे म्हणणे आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की संगीता मच्छिंद्र खेमनर या जांभूळवाडी येथे आपल्या कुटुंबासोबत राहत असून शेती करतात, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात। शनिवार दिनांक 23 मे रोजी दुपारी त्यांच्या गट नंबर 857-3 मधील शेतात शेडचे काम सुरू होते। यावेळी त्यांचे पती मच्छिंद्र हे कामानिमित्त साकूर येथे गेले होते। शेडचे काम सुरू असताना शेजारी राहणारे हौशीराम सयाजी खेमनर व त्यांचा पुतण्या महतू दगडू खेमनर हे दोघे तेथे आले। तुम्ही ज्या ठिकाणी शेड बांधत आहात ती आमची जमीन आहे, येथे बांधकाम करायचे नाही असे म्हणून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली। संगीता यांनी ही आमचीच हद्द आहे असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या दोघांनीही संगीता यांच्याशी झटापट करत त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली व जमिनीवर ढकलून दिले। तसेच येथे पुन्हा काम केले तर तुम्हाला सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर त्यांनी थेट जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून काढला व मोठमोठाली झाडे उपटून रस्त्यामध्ये टाकून मच्छिंद्र खेमनर यांच्या शेताकडे जाणारा वहिवाटीचा मार्ग बंद करून टाकला आहे। मच्छिंद्र खेमनर यांच्या पोल्ट्री व्यवसाय असून सध्या त्यांच्या पोल्ट्रीमध्ये 5,500 पक्षी आहेत। रस्ताच खोदल्यामुळे या पक्ष्यांसाठी लागणारे खाद्य आणण्यासाठी आणि वाहनांच्या ने-आणीसाठी कोणताही मार्ग उरलेला नाही। कोंबड्यांना खाद्य उपलब्ध न झाल्यास कोंबड्या भुकेने मृत्युमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे खेमनर यांचे म्हणणे आहे। प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि माझा वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी मच्छिंद्र खेमनर यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकाराबद्दल मच्छिंद्र खेमनर व त्यांची पत्नी संगीता खेमनर यांनी अधिक माहिती दिली आहे। मच्छिंद्र रानबा खेमनर, जांभूळवाडी। माझा गट नंबर 857-3 या 3 मध्ये माझी शेड बांधायचं काम चालू आहे। याच्यात ते दोन व्यक्ती आडे आले, इथं आडे आल्याच्या नंतर ते म्हणजे आमच्या हद्दीत हौशीराम आणि महतू सयाजी खेमनर। मग ते म्हणे आमचे महतू दगडू खेमनर आणि हौशीराम सयाजी खेमनर हे दोन व्यक्ती आम्हाला आडे आले। हे म्हणे आमच्या हद्दीत आहे, तुम्ही हिड बांधायचं नाही। म्हणजे आता ही तुमच्या मागे जी शेड दिसते त्यांच्या हद्दीत आहे हा हा हा, तुमचं काय म्हणणं? हे आमच्या हद्दीत आहे, ही शेड आमच्या हद्दीत आहे 857-3 मध्ये। मग त्यांना म्हणलं मग तुमची तर तुम्ही मोजा भरलेला आम्हाला दाखवला नाही, तुम्ही नोटीस आम्हाला आलं नाही, तुम्ही परत आम्हाला हद्द दाखवून दिलेली नाही, मग तुमचे कशावरून? मग याच्यावरून थोडी बाचाबाच झाली, मंडळीला तो झटला जरा। मग हौशीराम झटल्याच्या नंतर मग मंडळीला झटल्यावर मग मी उठलो, मग तो महतू मला झटला। मग महतूने ते दोघांनी आम्हाला झटल्यामुळं मग कलागत झाली। मग मंडळीनं काय केलं ते जर मग मी त्याला ओढलं असं या लोखंडाच्या पोलवर पडला, बरं त्या डोक्याला मार लागला। मग त्यांच्या डोक्याला मार लागला। मग आम्ही सगळ्यांनी ते सोडून दिले, ज्याच्या पद्धतीने ते बाजूला झाली। तुम्ही जी मारहाण केली ती अशी माहिती समजती का त्याला तुम्ही काहीतरी मारले तुम्ही काय, आणि काय प्रकार काय येतो? तू मारला नाही, हाताने झटापट झाल्यामुळे तू पोलवर पडला, त्याला ते लागलं सर। झटापट झाल्यानंतर पोलवर पडून एकामेकाला घुमत होतो ना, मग तो असा तसाच निसटला, त्याचा पाय तसं तो पोलवर गेला। पोलवर गेल्याच्या नंतर मग तो मला असा काही घाण शिव्या द्यायला लागला, आई माय व शिव्या द्यायचा, परत त्याच्या तोंडात ती शिवी द्यायचा, मला म्हणायचा फुगत होतो याक, आणि पगल्यानंतर मग पर लांबूर जावं शिव्या द्यायचा, पर मनगाट उघडायचा, हे करायचा, हात उघडायचा, म्हणायचं ये मोर तू याक फुगतो। मला म्हणायचं तू इथून जाशीनच कशी, माय आहे तुला शेडच पाडायला येतो। म्हणलं मी शेड पाडणार नाही, माझं आहे म्हणलं त्याला, म्हणलं
मग तरी म्हणायचा नाही मी तुला शेडच पाडायला आहे. मग दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी हे आणलं काय? जेसीबी आणला लगेच झाडं खोदायला तयारी केली त्यांनी. साऱ्या रस्त्याने खड्डे घेतले. खड्डे घेतल्याच्या नंतर आमच्या शेळ्या व्हायच्या त्या म्हणे सोडून घ्या. आता आम्ही सोडून आता आम्हाला लागेल तेवढ्या शेळ्या दिल्या. त्या दिल्याच्या नंतर पर आई माय नाकी जांभळवाडी होती. ते काही एकच नव्हते. सर झाडं म्हणजे त्याच्या भावकीनं काढली. तो ऍडमिट झाला जाऊन त्याच्या भावकीनं झाडं काढली. तिने स्वतः नाही काढली. ती भावकी आली आणि त्या भावकीनं 8 झाडं काढले. जेसीबी लावला आणि ते म्हणे आता कोण येतो कोणी लोटले पुढे या त्याचा मर्डर करतो. मला विचारायचे मग ते मी बाहेर गेलो होतो. मग त्यामुळं मी इथं नव्हतो. मग ते मंडळीला जोर काढायचा तो घावला का मारतो दिवस म्हणे. त्याला मारले आता सोडत नाही. चांगले जाणं तरी विचारायचं पुढे येतो. त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आणि मग ते राहणार नाही. मग आता आमचं त्यांनी मग रोड बंद केला. मग सर मग रोड बंद केल्यानंतर खाद्य आणायची मला अडचण झाली. आता पक्षांना खाद्य आणाकडून रस्ता जो बंद केलाय तो तुमचा रस्ता आहे का त्यांच्या हातीतून आहे का शेती आहे कसा आहे रस्ता कसा आहे? सर तो पूर्वीपासून येतो. पहिल्या पूर्वी म्हणजे आजा पंजापासून वर्डा तागिदीपासून आहे तो रोड आम्हाला माहिती नाही. आमच्या आजाची पिढी गेली, बापाची गेली आणि आमची नेहमी गेली. त्या पिढीपासून तो रोड चालू आहे. त्यामुळे त्यांचा आहे काय आमचा आहे हे आम्हाला सांगता येत नाही. हा त्या पद्धतीचा आम्ही वहिवट करीत राहिलो. म्हणजे पिढ्यानपिढ्याचा रस्ता हा पिढ्यानपिढ्याचा रस्ता आहे. वहिवाटी. वहिवट आहे हे आजकालचा नाही. अरे कोणी सांगा निर पिढ्यानपिढ्याचा वहिवट आहे. त्यामुळे मग आम्हाला त्याचा गदा पत्ताच नाही ना. जर पहिलीच लोक आली असती तर मग आम्ही रोड स्वतंत्र पहिले करून घेतले असते ना सगळ्यांना. तिकडे येऊन जवळजवळ 17 ते 18 लोकांना गरज होती. पण आज मला जे ठेला गरज का आली त्या पिल्यांमुळं. नाही तर सगळ्या लोकांना त्याची गरज आहे. रोड प्रत्येकाच्या मालने काय जागा नाही. म्हणजे ह्या रस्त्याने बाकीचे पण लोक हो 15 ते 16 लोक वहिवटला खाते नंबर सगळे जोडेल. मग एवढी लोकांची कुंडी झाली. पण एवढे लोक आज त्याच्या बाजूला कसे आहेत आज मान्य काय नाही सर. त्यांनी काय केले पोल्ट्री माझी म्हणून. मग त्या पोल्ट्री त्यांनी दहशत केली. काही यांनी पोल्ट्री काढावं म्हणून ही दहशत त्यांनी केली का माझं जे म्हणून. तेव्हा एवढंच माझं विनंती आहे का शासनाला का माझी दखल घ्यावं. माझे पक्ष जर मेले तर जवळजवळ तेच राहतील. आणि जे एवढ्यांनी रोड खोदलाय जेसीबी आणून तेवढं कठोर कायदे गुन्हेगार सरकारने केलं पाहिजे. हे मला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी इच्छा. का 857 मध्ये माझी पोल्ट्री आहे. 5,500 पक्षी आहे. या पक्ष्यांना खाद्य आणायला तिकडे 600 फूट आहे आणि इकडे 1200 फूट आहे. मला खाद्य आणायला जागा राहिलेली नाही. रोड राहिला नाही. मग या पक्षाला मी करू काय. हे पक्षी जर मेले तर त्याला शेषानेच जबाबदार राहील ही मी तुम्हाला कळकळी विनंती करून. शेतकऱ्याचा हे शेतकऱ्याचा व्यवसाय आहे. कोट पालन म्हणजे शेतकऱ्याचा दुसरा व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून. म्हणून आम्ही 17 पासून चालू आहे. कसे 2 पैसे आम्हाला भेटतात. आणि 5,500 पक्षी त्याच्यात. किती दिवसाचे पक्षी? आता हे पक्षी 1500 झाले. 15 दिवसाचे हो अजून 15 दिवस लागतील जायला. 1.5 महिन्यात लोट जातो. मग असं प्रश्न आहे सर. माता यांना खाद्य अनुकूलन आता आणायलाच जागा नाही राहिली. मग याच्यात सगळे जे माझे भाऊबंद आरोपी 307 गुन्हा दाखल झालेले आहे तेच लोक आज मला परत त्रास करून राहिले. त्यात त्यांनी माझ्याकडून भांडण गोडीत मिटवून घेतलं. आणि आज याच्या आधी तुमचे वाद झाले होते का? हा पूर्वी झालेले 2014ला ते कशावरून वाद झाले होते? ते जमीन राजकारणावरून काँग्रेसचा विरोध होतो आणि मी भाजपमध्ये होतो. त्यामुळे मी त्यांना आपल्या नाही मुळे त्यांनी मला गुंडी करून मारलं एवढे. असं तिकडे बाळूकोणाला मतदान जास्त पडलं. मी बाळूकोणाला आणि मग त्यामुळे तिने मला गाठून मारलं. माझे पूर्ण टंगडे फ्रॅक्चर माझे 307 होईल. राय सर पाहिले तुम्ही परती जा. हे तुम्हाला दाखव सर काय परिस्थिती आहे. तेव्हा पूर्ण बघाय काय हे बघा लोकन चुरून बघा सर ही काय अवस्था आहे. बघा कुरडे तोडले सर. हे पहा गोटी हे बा बघा सर. हे राहिलेलं नाही दाखव तुम्हाला. हे बा पहा त्याच्यात पुढील बघा. या भावकीनं एवढा त्रास करून एवढे तुडून तरी परत त्यांची मिटून परत परत शिकले परत. म्हणजे तुमच्या आपापसात मिटलं होतं त्यावेळेला? हो नाही सहमतीने हा समजलं म्हणजे नको बा तर मिटून. ते म्हणले आम्ही त्रास द्यायचो नाही तुम्हाला घ्या मिटून म्हणजे. मग आम्ही घेतलं मिटून. पण आता परत भावकी परत आमची कुठे लागली. त्याला काय करायचं मग आता आम्ही इथे राहावा का नाही राहावा. नाही आता मेन कारण काय शेडच झालं का? हो शेडवरून दुसरं काहीच नाही. दुसरं बांधलं त्यांनी पुढलंच कार्ड नाही शेड ओढून कार्ड. तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी भरलेली आहे का? हो आम्ही भरलेली. भरून आमचं मोजून काढले क्लिअर. तुमची मोजणी तुम्ही
केलेली हो आहे. हो हा. आणि त्यांनी त्यांची मोजणी केलेली आहे का? नाही केलेली. नाही केलेली. केलेलीच नाही. पण ते असंच म्हणतात का आमचं इथं? हा असं इथपर्यंत. दोघंच म्हणतात आमचं. ते आले होते एवढी वाडी इथून शेड जाते पण त्या पोलापासून जाते नाही. मग आता त्यांचं दंडू काढ झाला त्यांनी वरती 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 चालले म्हणजे आमच्या मध्ये ऐकत नाही आम्ही वरती वरती जायचं. मग ते काहीतरी याच्या आम्हाला पुढे काहीतरी भेटला पाहिजे ना आम्हाला. आता फारटाची वरून तिकडे बुरुंज केवढ्याला बांधलेले बुरुंज पहा तुम्हाला मी दाखवतो सर. त्या बुरुंज जाऊन तुम्ही लाईन घ्यायच्या का नाही फारटाची लाईन कुठे आहे आणि आमचं शेड कोणकडे. मग याच्यावर जर तुमच्या लक्ष येईल नाही मग आमचं खाजगी आहे ना आमचं असं म्हणणं आहे ना जर त्यांचे हिरीशीर मोजा भरा आणि काढून घ्या आम्ही काढायला सुद्धा तयार आहे पण रिशीर मोजा भरा ना आमचं तुमच्यात गेला असेल ना आम्ही काढून घेऊ शकतो सर. हे माझं म्हणणं आहे पण तुमचं मोजलं नाही तेच आमचं कसं काय. आजा पंचाच्या पिढीपासून गायरान रोड चालू हो फारेटाला खेळून आणि ही जमीन त्यांनी जिंकली पण फारेटाकडून जिंकली हे आम्हाला माहिती नाही ना. मग तुम्ही आम्हाला माहिती करा ना तुमच्या मोजा भरायचा आम्हाला 35 एकर भेटले त्याला मग याचं मोजणी केली असती का नाही मग ते पण आम्हाला कळले असते आम्ही कायला तिकडे बांधू आणि जर त्याचं निघलं सर तर आम्ही द्यायला तयार आहे. पण आता सध्या आमच्या पक्षासाठी रोड निर्णय भेटला पाहिजे आणि जेवढे जेवढे आले म्हणजे त्यांनी मोजणी केल्यानंतर त्यांचं जर इकडे निघलं तर तुम्ही द्यायला तयार आहे. हा आम्ही द्यायला तयार आहे. आम्हाला फोकाडचं नकोच. आम्ही त्याचं निघलं ना आम्हाला तर आम्ही द्यायला तयार आहे. त्याने उद्या मोजणी भरावा आणि त्याचं जर त्याला भेटत असलं तर आम्ही द्यायला तयार आहे. आमचे एवढे पक्षी गेले फार निमी शडे जर जात असतील त्याला तरी आम्ही शडे पाडायला तयारी आहे. मग तुमच्यात असं कोणी समजोता करत नाही का हे किरकोळ वाद आहे? नाही नाही पिटून देतात. नाही नाही करते पिटून देतात पण मागं नाही. अहो सर पिटून देतात झाले पाहिजे तुमच्यात. काय ते नाही म्हणत कुणी पाहिजे? ते फक्त कोणी प्रयत्न नाही नाही ते फक्त मनगडशाही हे आमचंच. त्यो व्हिडिओ जर तुझ्या बघितला तर माहिती एवढे माणसं लागतात का झाडं काढा एवढी जेसीबी 2 घरची माणसं अशी शिकार झाली म्हणजे कालचा विषय का? हो रविवारी सकाळच्या भागात. एवढा व्हिडिओ लोक होते. अहो जवळजवळ 5-15 असतील मी म्हणजे 50 लोक असतील व्हिडिओ काढले या नातीनं काढलाय दुसरं कोणी आणि शिवाय ते सुतक सुद्धा एकामेका धरती नाही आणि ते सुद्धा आले तिने गोळा करून आले तरी भावकी. मी त्यांना म्हणलं अख्ख्या दाभोळवाडीचं क्षेत्र इकडे नाहीये 2च लोकांचं आहे तुम्ही एवढे आले का आले तर आले पण नीट नीटकं करा ना. मग तुम्ही बरोबर. आल्यात ना नीट नीटकं करून काय द्या म्हणत आमचं. होते ते आल्यानंतर लोक? आल्यानंतर बोलायचे म्हणायचे हे कार्डच पाहिजे ना विथोर जात शेड पर्यंत जाते निमी शेड जातील त्याच्या मारू कपाशी उभे राहायचे पाहिजे निमी शेड जातील निमी शेड जाते तर तुम्ही मजा आनंद भरा ना. मग आम्ही ती द्यायला तयार आहे ना तुम्हाला. आमचं जर आडकुटी पुढं जर असली तर मग आम्हाला शेषण हे करील ना. आम्ही त्याने मजा जर भरला आमची निमी शेडे जात असली तर आम्ही द्यायला तयार आहे. खाय बाबा तुटला तू पण जरा नेईन खाय ना. खास आम्हाला दिवस मारण्याच्या धमक्या देऊन काय फायदा. आता तुम्हाला दिवस मारू आता पक्षी मारू हे पक्षी मारून काय फायदा भेटणार त्यांना खाद्य नाही म्हणले त्याला काय मिळणार. आमचे पक्षी जर मारले तर वरले आम्हाला विचारते आहेत ना कंपनी काही पक्षी आमचे आहेत. आम्ही फक्त गडेवानी काम करायला त्याच्यामध्ये मेलेलं सुद्धा टाकत नाही तर डॉक्टर आले तर मरती तरी टाकता आली नाही आम्हाला. कंपनीचे पक्षी आहेत. कंपनीचे पक्षी आहेत आमचे नाही. आम्ही फक्त गडेवानी काम करायचं काय आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला येतो. हो आम्हाला ह्यो न्याय मिळाला पाहिजे सर का ह्यो रोड चालू तातडीने खाद्याच्या गाड्या आमच्याकडे आल्या पाहिजे ही तुम्हाला विनंती आहे आमची का या न्याय आम्हाला सरकारने दिला पाहिजे. पोलीस शिक्षकांनी स्वतः पंचनामा येऊन केला पाहिजे तर नेमकी चूक कोणाची आहे काय कोणाचं आहे हे रिसिव्ह केलं पाहिजे. तो रोड आजकालचा नाही सारा डोंगर भाग आहे इथं बागायत नाही बागायताचं ठीक आहे बाबा तुमचं बागायत मोडून आम्ही इथं बांधले किंवा आम्ही तुमची नुकसान केली का तुम्ही आमची केली ही बागायत असेल मग ठीक आहे. पण इथं खडकाला जर काही चालणारच नाही मशीन सुद्धा चालत नाही तर तिथं तुम्ही आडीचा कशा करता. मग तुम्ही आडवा तुमचे रिसिव्ह जिंकून आडवा तर आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही इथं दोघं दाजीबाई करतो आणि दर्जेत धमकी देतात ते जवळजवळ 2-3 सांगून चालू होते की तुम्हाला मारू तुम्ही कसे बांधता ते बांधता ते झालं सर त्यांनी आम्हाला मारलंच. आणि मग तो पाडल्याच्या नंतर ते मनगडशाही असले त्यांनी हाताने हे करून घेतलं आणि दवाखान्यात स्वतः ऍडमिट झालेले आहे. आणि मग ते आमदार गज आहे खासदार गज आहे याला जेलमध्ये टाका याला आमच्या टाका. अहो टाका ना रिसिव्ह आम्ही मारला असलं तर आमचं काहीच म्हणणं नाही. पण तुम्हाला 702 तुम्हाला झालेला आहे तुम्हीच परत सावध होता आम्हाला मारायला तुम्ही कुठलाही न्याय आला सर. मग मी सवलत घेतल्याच्या नंतर तुम्हाला माघारी घेतल्याच्या नंतर तुम्हाला याचं वाप आली परत का तुम्हाला आता मागचे कागद काढल्याशिवाय आता मला पर्याय राहिला नाही. मी मागचे कागद काढून यांना केसी दाखल करणार आणि शासनाला एवढीच विनंती आहे का तात्काळीनं माझा उद्या येऊन निर्णय घ्यावा आणि माझ्या पक्षाला गाडी रोड करून द्यावा खाद्य आणायचं एवढी कळकळीची विनंती आहे सर. बरं
त्या दिवशी जे वाद झाले हं. त्यावेळेला इथं कोण कोण होतं वाद झाले त्यावेळेला कोण कोण आम्ही दोघं त्याच्या आम्ही होतो दोघं होतो आणि 4 हा. मुली होत्या. आणि या बाई त्या गावंडीचा काय संबंध नाही बिचारांचा त्याचा काय काय संबंध नाही. आणि ते समोरून किती जण होते ते दोघं जण आणि त्यांना 2 बायका हा आणि मग त्यांची आई आली नंतर म्हणजे ती एकंदर 5 होती आणि आम्ही दोघंच होतो आणि मग नंतर आमचे तिकडून वाटवाले पळत आले तर हिराजी झाली असं मग ते जास्त जोर झाले मग पडलं ते डोकं फुटलं मग ते आम्ही सोडून दिला विषय तो म्हणलं ना मारण्यात काय मजा नाही मग तेव्हा म्हणला येणार तुला हे करतोच म्हणलं कर मग आता त्याने जीव मारण्याची धमकी दिली आम्हाला का तुम्हाला दोघा दादी बायकोला इकडे संपल्याशिवाय राहणार इकडे कुणी वस्ती नाही इकडे कुणी नाही रातचा तुमच्या डोक्यात दगड घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते धमकी दिली तुम्हाला? तो हौशरामाने आणि मोतू दगडू यांनी धमकी दिली तो थोडा अनफिट आहे मग आम्हाला थोडं भ्या वाटत होतं, टाकू शकतो त्याला किती येते? त्यांनी डायरेक्ट काय सांगितलं जे श्रीरामपूरला घडलं का तसंच करून टाकतो असं जे आम्हाला बोलले काल तेव्हा एवढ्यापासून आम्ही घाबरलोय काही कुणीच नाही साहेब आम्ही दोघंच जाती बायको या शेडमध्ये राहतो आमच्या जीवाला धोका आहे याच्यापासून आम्हाला संरक्षण भेटलं पाहिजे आम्हाला याचा न्याय भेटला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आमची इकडे तक्रार झाली आम्ही म्हणत नाही झाली नाही अशी ही झाली पण का झाली तर याच्यावरून झाली म्हणून झाली. त्यांना झाली किंवा वस्ती त्यांना तो इकडे माझ्या सांगितलं व- आम्ही काय त्याच्या घरी गेलो नव्हतो. इकडे वस्ती येऊन झाली आमच्या हद्दीत येऊन झाली आज आज आमची हद्द आहे ना आमची वय काय आज हद्द आमचीच आहे त्याची नाही ना मग त्याची असती तर मग आम्ही त्या घरी मारामारी तिकडे गेलो असतो ना मारामारी कुठे झाली आमची ईद आहे मग आज आमचीच आहे ना तिने मोजली असती मग त्याचं झालं असतं पण जर मोजीत नाही तर आमचीच मालकी ना मग आम्ही गडगडी उतारा दाखवतो प्रत्येकाला मग आमची एवढीच कळकळीची विनंती आहे का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे संरक्षणाने आम्हाला न्याय दिला पाहिजे पत्रकार एक मोठा हक्कदार आहे त्या पत्रकाराने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे आमच्या खाद्याच्या गाड्या उद्या आल्या पाहिजे आम्हाला माणसं सुद्धा नाही वायाला गोणे वायाला काल मजूर दुसरे घेतले आम्ही ते वाहून घेतल्या आता कवर यायला वाया जाऊन महिनाभर सांभाळायचे सर मग येण्याकरता दखल तुम्हाला आमची घ्यावाच लागेल आणि जर आमच्या जीवाला धोका झाला तर आम्ही यांनाच धरल्या जाईल आम्ही दुसरं कोणाचे नावं घेणार नाही त्याच लोकांची नावं घेणार आणि आम्हाला यांच्या हातून मारायचं आता हे मारणार जे आम्ही एक इथे इथे वस्ती दिसत नाही तुम्हाला कुठे जंगल दिसत नाही आम्हाला वाघाने जरी खाल्लं तरी माझी मुलं बाहेर आहेत ते नाव यांचीच घेतील ही 100% खात्री आहे मला आम्हाला आता अडचण राहिली नाही मारायला आम्ही तयार आहे तुमची मुलं तुमच्या जवळ नसतात नाही ना बाहेर असतात ना ते बरं. हा ते इथे जवळ नसतात म्हणून एवढी तुम्ही विनंती करावा तुम्हीच आम्हाला न्याय द्यावा हेच आमची कृपया पत्रकारांना विनंती